तुम्ही शेतकऱ्याचा विचार करा ना थोडाफार. तुम्हाला मावशी सांगतो, आता माझ्याबद्दल किती माहिती तुम्हाला मला माहिती नाही, पण तुमची बटाटा परिषद सुद्धा मी घेतली होती पहिल्यांदा, राजू शेट्टींना आणलं होतं. पण आता आमच्याकडे बटाटा पिकतही नाही, तरी पण मला सहज असं मला सहज नाही होत हे सगळं. माझ्या अख्खा आयुष्यात माझ्यावर 17 गुन्हे दाखल ते आंदोलन करतो ना मी, त्यामुळे ज्यांना काम होतात ना त्यांना द्यायचं. मी म्हणजे अहो 500 दिले तर चिकार आहे ना. आम्ही फॉर्म भरून दिले 3,000 रुपये, अजून रुपये नाही, उलट पत्र ते कार्ड काढाय पैसे घालला 200 रुपये. काय त्याचा उपयोग आहे का सांगा बरं तुम्ही. आता मला सांगा, या वयामध्ये तुम्हाला जर काम करा तर पोटासाठी किंवा आजारपणासाठी करावंच लागतं नाही. आणि आता ह्या बाई 4 दिवस काम आहे, पाण्याची तर अजिबात काही सोय नाही, कसली सोय नाही. इथून पुढे काय करायचं, काय खायचं आम्ही सांग. बी वाढले, मजुरी वाढली, खत महाग झाले, औषधं महाग झाल्यात, ट्रॅक्टरवाले पैसे वाढलेत, सगळंच महाग झालं. स्वस्त काही तवर त्यांना आमचं पैसे देईन, गॅसाच्या टाक्या देईन, काय तर गॅसाच्या टाक्या काय अगं काही नका देऊ, ते गॅसाच्या टाक्याने लाडक्या बहिणींचा विचार करू नका, फक्त तुम्ही शेतकऱ्याचा विचार करा. तुम्ही आमचंच घेता ना, आम्हालाच घेताय, तुम्ही काय झक मारता. सोयाबीनचं बाहेर आता रात्री फोन लागलं, सोयाबीनचे पैसे 6,000 रुपये शेतकऱ्याला येणार, काय तर आम्हाला तर अजून कधी भेटलंच नाही. काय ते 6,000 सोयाबीनचे पण भाव पडले, पण तुम्ही जरा ठरून भाव द्या ना. तुम्ही कुणी कोणाला रुपये देऊ नका, फक्त ठरून भाव द्या. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द न केल्यामुळे कांद्याचे बाजारभाव झपाट्याने खाली यायला सुरुवात झालेली आहे. 200 रुपयाच्या आसपास कांद्याचे बाजारभाव खाली आलेले आहेत. एका बाजूला हजारो लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी जो कांदा पिकवलाय त्या कांद्याचे एवढे बाजारभाव खाली यायला लागल्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने तातडीने कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि केंद्र सरकारने जर तातडीने निर्यात शुल्क पाठीमागे घेण्याचा निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.